अपार्टमेंटमध्ये घुसून महिलेचे मंगळसूत्र चोरी करून गळा आवळून खून केल्याची घटना बेळगाव येथील गणेशपूर येथील लक्ष्मीनगरमध्ये घडली असून ही घटना उशिरा उघडकीस आली आहे। लक्ष्मीनगरमधील रहिवासी अंजना अजित दड्डीकर वय 49 या महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झालंय। या अपार्टमेंटमध्ये केवळ पती पत्नी राहायचे। ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या अजित दड्डीकर काल संध्याकाळी घरी परतल्यावर हा खून उघडकीस आला। मैं पुण्यात असला आलो, दरवाजेवर तर मरून पडलेली बघितलं। मी खाली गेलो, दोघांना ओरडत बायकांना जमावलं। नंतर डॉक्टरला बोलवलं। डॉक्टरने म्हणले किती शुगर लागून जावं म्हणून आमचं जावयाने गाडी घेऊन आले। पुणे धारा घेऊन गेलो दवाखान्याला। कोण मारले, कसं मारले? कसे मला तर आम्ही नव्हतं, ते घरात चोरी झाली। घरात अंगठी गेली, मंगळसूत्र गेले, कानातलं गेले आणि घरात काय गेले बघितलं नाही। घरात कोण कोण असतं? मी दोघं नवरा बायको, पोऱ्या या दोन्ही। कुठं असतात? त्यांनी पुण्याला राहतो दोघं पण। कुणावर डाऊट आहे तुम्हाला? नाही, आता बघायचं काय। किती वाजता झालं एक्झॅक्ट? केवढा झालं माहिती नाही। मी पुण्यातला तर वारलेले ते। मी सकाळी 10:30ला गेलेलो, संध्याकाळी चाललं? पावणे 8ला आलो। तुम्हाला कधी कळालं? मी आल्यावर समजलं पावणे 8ला। तुम्हालाच पहिला कळालं? मलाच आल्यानंतर बरोबर खाली लोक आहेत का ना बायकांना, ते आले बोलवायला। सगळे आले। उघडा होता का? दरवाजा उघडा होता। तुमचं नाव? माझं नाव अजित मोहन दड्डीकर। ಸಾಯಂಕಾಲ ಒಂದು 7-7:30 ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಂಜನಾ ಅಂತ 53 ವರ್ಷದವರು ಕುತ್ತಿಗೆಗೆ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ಯುಲೇಷನ್ ಆಗಿ ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸತ್ತು ಬಿದ್ದಿರ್ತಾರೆ। 7:15 ಗಂಡ ಬಂದು ನೋಡ್ತಾನೆ। ನೋಡಿ ಆಮೇಲೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕದವ್ರಿಗೆಲ್ಲ ಹೇಳಿ ನಂತರ ರಾತ್ರಿ 11 ಗಂಟೆ ಮೇಲೆ ಬಂದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ನವರೆಲ್ಲ ಬಂದು ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। ಸ್ವಲ್ಪ ಸುಳಿವಿದೆ, ಪತ್ತೆ ಆಗ್ತದೆ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। ಅದೇ ಸತ್ತೋರ ಮೇಲೆ ಇದ್ದಿದ್ದು ಮಂಗಳಸೂತ್ರ, ಒಂದು ಕಿವಿ ಓಲೆ, 2 ಕೈಯಲ್ಲಿದ್ದು ಉಂಗುರ ಮಿಸ್ಸಿಂಗ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಈಗ ಮನೆಯಲ್ಲೆಲ್ಲ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೇನಾದ್ರು ಹೋಗಿದೆ ನೋಡಬೇಕು। ಕೈಯಲ್ಲಿ ಇಚ್ಕಿ, ಕುತ್ತಿಗೆ ಇಚ್ಕಿ ಸಾಯಿಸಿರೋದು। ಅದೇ ಮೈ ಮೇಲಿದ್ದು ಒಡವೆ ಹೋಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್। ಇತ್ತೀಚೆಗೆ ಈ ಬೆಳಗಾವಿ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಕಳೆದ ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ 20ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಈ ಕಳ್ಳತನ ಪ್ರಕರಣಗಳಾಗ್ತಿವೆ। ಬೆಳಗಾವಿ ಸಿಟಿ ಪೊಲೀಸರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ನಾವು ಮಾಡ್ತಿಲ್ಲ, ಜನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। ಅದರಲ್ಲೇ ಇದು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಈಗ ಬರ್ತಾ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ನಾನು ಮಾತಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದು। ಸಸ್ಪೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಯಾರು ಅಂತ ಹಿಡಿಬೇಕಷ್ಟೇ। ಈಗ ಕಳ್ಳತನ ಮಾಡಿದಾರ ಅಥವಾ ಬೇರೆ ಏನೋ? ಇದು ಕಳ್ಳತನದ್ದು ಅನ್ಸಲ್ಲ, ನೋಡೋಣ, ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಆದಮೇಲೆ ಅದ್ರ ಬಹಿರಂಗ ಆಗ್ತದೆ। ಮನೆಯವರು ಯಾರಾದ ಮೇಲೆ ಡೌಟ್ ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಥವಾ ಏನು? ಇನ್ನೂ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ। ಮನೆ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಇಬ್ಬರು ಹೆಣ್ಮಕ್ಳನ್ನ ಪೂನಾಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರು। ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಇಬ್ಬರೇ ಸತ್ತವರು ಏನಿಲ್ಲ, ಹೌಸ್ ವೈಫು, ಗಂಡ। प्रज्ञाशून्य अवस्थेत सापडलेल्या अंजनाला बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। गळ्यातील मंगळसूत्र, कानातील दागिने व हातातील सोन्याच्या अंगठ्या चोरी करून खून केल्याचा संशय असल्याचं कुटुंबियांनी आरोप केला आहे। फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या पथकाने घटनास्थळी तपास केला। घटनास्थळी क्राईम डीसीपी निरंजन राजे अरस, कॅम्प पोलीस ठाण्याचे सीपीआय अल्ताफ मुल्ला यांनी भेट देऊन तपासणी केली। या प्रकरणाची नोंद बेळगाव कॅम्प पोलीस ठाण्यात झाली आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।